श्री स्वामी समर्थ. आज जरा फेस इग्नोरच करा, कारण आज सकाळी सकाळी उठून डायरेक्ट गच्चीवर आले होते सकाळच्या जेवणाची सोय करायला. घरात काही भाजीपाला नव्हता, मग म्हटलं गच्चीवरून काही ना काही तर भेटेलच. गच्चीवर खूप सारे वांगे टोमॅटो लागले होते, पण तोडायला वेळच नव्हता भेटत. मग काय, आज सकाळी सकाळी उठून वर आले. झाडांना जांभळी वांगे, हिरवी लांब वांगे लागले होते. खूप सारे छोटे वांगे पण लागलेले होते, पण ते काही दिवसांनी तोडायला येतील. त्यानंतर खूप सारे टोमॅटो पण लागले होते. हे झाड पूर्ण गॅलरीवरून खाली गेलं आणि इथे टोमॅटो तोडताना माझ्याकडून एक टोमॅटो खाली सुद्धा पडला. तुमच्यासोबत पण असं कधी झालंय का? आणि झालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एवढा सारा भाजीपाला पाहून मला तर खूप भारी वाटत होतं. आणि हे आहे माझ्या मेहनतीचे फळ. तुमच्यासोबत पण असं कधी झालं असेल. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीवर खूप मेहनत घेता तेव्हा त्याचं फळ मिळतं, आणि तेही असं, तेव्हा खूप भारी वाटतं. त्यानंतर पपई खाऊन घेतला आणि बनवायला घेतली टोमॅटोची चटणी, ती पण वेगळ्या पद्धतीने. चला तर बघू. टोमॅटो चिरून मस्त लोखंडी तव्यावर भाजायचे. छानपैकी भाजून घेतल्यावर त्यानंतर टोमॅटोमध्ये जिरं, लसूण, कढीपत्ता, मिरची, सांबार आणि चवीनुसार मीठ टाकून ठेचून घ्यायचं. तुम्ही दगडी खलबत्त्यात सुद्धा ठेचू शकता किंवा असं लोखंडी तव्यावर पण. जर दगडी खलबत्त्यात केलं तर चव काही वेगळीच लागते. मी सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.